यांची समजूत कशा पद्धतीने काढली जाणार आहे आणि सत्तेचा वाटा न देण्याच्या संदर्भामध्ये ही निवडणूक सहज सोपी अशी समजली जात होती। मात्र दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी जर अशा पद्धतीचा स्टँड घेत असतील आणि ते जर या ठिकाणी बंडाचा झेंडा हातामध्ये घेत असतील आणि ज्या पद्धतीने आता ह्या संतापाच्या भावना व्यक्त केल्या जातात, त्यामुळे साहजिकच मुंडे बहीण भावाची डोकेदुखी वाढणार आहे आणि त्यातली त्यात धनंजय मुंडे यांची समजूत कशा पद्धतीने काढली जाणार आहे आणि सत्तेचा वाटा न दिल्या कारणानं त्याचबरोबर इथं ज्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी कमळासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्याच परळी मतदारसंघामध्ये आता या बॅलेट पेपरवरती आणि मशीनवरती कमळ नाही अशी नाराजी देखील इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे ही नाराजी नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी फॉर्म भरला। महायुतीची उमेदवारी देखील त्यांना मिळाली। त्यानंतर मात्र महायुतीतला घटक पक्ष असलेला भाजप या ठिकाणी नाराज झालेला आहे आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे। यामुळे धनंजय मुंडेंना खूप मोठा धक्का समजला जातो। विशेष म्हणजे या ठिकाणी ज्यांनी राजीनामा दिला आहे ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल नेमकं कशामुळे हा राजीनामा दिला आहे आणि काय तुमची खदखद आहे, काय तुमचा संताप आहे? या ठिकाणी बीजेपीचं काम करत असताना पंकजाताईंसोबत आम्ही चांगली बाजू म्हणून काम करायला सुरुवात केली आणि मागच्या वेळेस प्रीतमताई निवडून आल्या त्यावेळेसपासून मी बीजेपीमध्ये आहे। परंतु पुढच्या काळामध्ये पंकजाताईंना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि ज्या पद्धतीनं बीजेपी पक्षानं या जिल्ह्याकडं या नेतृत्वाकडे लक्ष दिलं नाही, आम्हा सर्वांकडे लक्ष दिलं नाही आणि परळीतल्या त्यामुळं बीजेपीचा कार्यकर्ता हवालदिल झाला आणि आज अशी अनिश्चितता आहे की या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी कुठलीच निश्चित अशी प्रगतीपथावर जाणारी किंवा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही प्लॅटफॉर्म राहिलेला आहे असं वाटत नाही। त्यामुळं आम्ही कंटाळून बीजेपी या ठिकाणी सोडलेली आहे। मात्र या संदर्भात तुम्ही पंकजाताईशी कधी बोलला होतात का? त्यांनी त्या संदर्भात काय बोललं? नाही, अशा या सिच्युएशनबद्दल मी कधी त्यांच्याशी चर्चा केली नाही, कारण स्वतःच त्या दुःखी, त्यांनाच त्या ठिकाणी अनेक विवंचनेतून जावं लागायचं आणि ते आम्ही निधळ्या डोळ्यांनी आम्ही ते बघायचं आणि अशा मोठ्या नेत्याला ओबीसीच्या अशा पद्धतीनं पक्षामध्ये वागणूक मिळाली तर त्यांच्याशी या बाबतीत काय चर्चा करावं? त्याच कल्प्रिट असल्यामुळं त्यांच्याशी याविषयी कधी चर्चा, उलट आम्ही त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करायचा आणि बऱ्याच वेळा त्या ऐकूनही घ्यायच्या। परंतु आता पक्ष सोडत असताना मात्र मी काही त्यांच्याशी चर्चा करून पक्ष सोडला नाही, कारण मलाच ते त्या ठिकाणी राहावं असं वाटत नाही आणि भावी काळामध्ये असं फ्युचर वगैरे दिसलं नाही? नाहीच फ्युचर, काय फ्युचर आहे? अहो, जिल्ह्यामध्ये जी बीजेपीचे ताळंमुळं या ठिकाणी रुजवले गेले, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एका काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपी मोठी करण्याचा प्रयत्न केला। अशांनासुद्धा, अशा जिल्ह्याला, अशा वारसाला, अशा लोकनेत्यांना पक्ष जर संधी देणार नसेल, पुनर्वसन करणार नसेल लवकर आणि कुठल्या तरी छोट्या मोठ्या पदावर बोळवण करून, आता मला अपेक्षित होतं की त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे होतं, तेही नाही झालं आणि कुठंतरी विधान परिषदेची बोळवण इलेक्शनच्या तोंडावर करायची आणि पुन्हा त्यांना काहीतरी त्या ठिकाणी नादी लावल्यासारखं करायचं अशी भावना माझी झाली आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्याला काही काम करण्याला वावच नाही अशा पद्धतीची भावना होऊन मी माझ्या पक्षाचा राजीनामा दिला। मात्र 2.5 वर्ष इथं महायुतीची सत्ता होती, त्या महायुतीमध्ये सत्तेचा वाटा तुम्हाला मिळाला का? आता इथं राष्ट्रवादीचे या ठिकाणी मंत्री देखील होते, त्यात काय तुम्हाला मिळालं? कारण भाजपच्या संदर्भात त्यांनी विचार केला काय? अजिबात नाही। 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये साध्या कुठल्या कार्यक्रमालासुद्धा निमंत्रण मिळायचं नाही। आता मी भाजपचा प्रदेश चिटणीस म्हणून काम करतो आहे, पंकजाताई कदाचित गावात नसतील, परंतु इथं आम्हाला सोबत बोलवणे, आता इथला कृषी मेळावा झाला, शासकीय कार्यक्रम, मग त्यामध्ये जिथं मोठा भाऊ म्हणून भाजप होता, परंतु परळीच्या कार्यकर्त्यांना तिथं साधं बोलवलं जायचं नाही, कार्यक्रम घेत असताना त्यांना विश्वासात घेतलं जायचं नाही, त्यांना सन्मान मिळायचा नाही। मग साधा सन्मानसुद्धा तुम्ही देत नाही, बाकी वाटा तर विशेष सोडा। सरकारी यंत्रणेमध्ये जी कामं मिळायची ती कुणाला मिळायची? भाजपच्या कार्यकर्त्यांना नाही दिली गेली। मला तर कोणी आमच्या कार्यकर्त्यांची जी खदखद आहे, भाजपमध्ये असताना सगळे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये खदखद आहे की आपण मोठे भाऊ, सत्तेमध्ये आपला वाटा असताना परळी आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला काहीच गृहीत धरलं जातं आणि काहीच दिलं जात नाही। या संदर्भात तुम्ही पंकजाताई असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, त्यांच्या कानावरती घातलं होतं की अशा पद्धतीने सापत नको त्याची जी वागणूक आहे ती भेटली? अहो, या गोष्टीचा तुम्हाला अनुभव असेल, मी त्या काळामध्ये गावाला गेलो, बीजेपीच्या पक्षाच्या लोकांनी बैठक घेतली इथं, आर्य समाजमध्ये ती बैठक झाली, त्याच्या बातम्याही आल्या की सगळ्या लोकांनी खदखद व्यक्त केली की बाबा आपल्याला काहीच मिळत नाही, मग आपण तिथं राहायचं का सोडायचं? इथपर्यंत सगळ्या सार्वजनिक छोटमोठ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली। नंतर पंकजाताई आल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी झाल्या
आणि लोक थोडे शांत झाले. परंतु या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बी जे पीचा मोठा भाऊ म्हणून सत्तेत वाटा असताना परळी आणि या क्षेत्रामध्ये बी जे पीच्या कार्यकर्त्यांना कुठलं महत्त्व दिलं गेलं नाही, कुठल्या कामामध्ये सहभाग मिळाला नाही. एकतर्फी सत्ता इथली चालवली गेली विद्यमान मंत्र्या आणि नेत्याच्या माध्यमातून. ही वस्तुस्थिती आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमातून सांगितलं होतं की परळीमध्ये मी 90% राष्ट्रवादीमय केला आहे परळी तालुका. मग भाजप संपवलं आहे? आता संपवण्याचा विषय, आता त्यांनी 90% नाही 100% सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आता कोण संपत आहे आणि कोण नाही संपत, आता विद्यमान इलेक्शनच्या नंतरच कळेल. आपण म्हणू की 90% मी हे केलं, 100% मी ते केलं, मी काय म्हणावं ते माझा विषय आहे. मात्र ते करत असताना कुठेतरी भाजप महायुतीमध्ये असताना भाजपला संपवलं आहे का असा माझा प्रश्न आहे. नाही, भाजपाला संपूर्ण म्हणण्यापेक्षा भाजपचं चिन्ह गायबच झालं की. अच्छा, एक तर महायुतीमध्ये तुम्ही आलात, 3ऱ्या क्रमांकाच्या ह्याच्याने तुम्ही आमचे वाटेकरी झालात आणि मूळ भाजपचं स्थान ज्या ठिकाणी गोपीनाथराव साहेबांचं कर्मभूमी, जिथून भाजपचा उगम झाला, बहुजनांचा चेहरा म्हणून गोपीनाथरावांनी चेहरा भाजपला दिला. एक काळ भाजप सगळी त्यांनी चालवली स्वतःच्या स्वखर्चाने. परळीतून केंद्रस्थान परळी होतं आणि अशा ठिकाणी आज तोच जिल्हा भाजपमुक्त होतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आमचा मतदारसंघ तर झालाच. आज खऱ्या अर्थाने ही जागा हक्काने मागून घेऊन भाजपने लढायला पाहिजे होती आणि तीच आपण लढत नाहीत, सोडून देतो. ह्या जागेसाठी आग्रह केंद्रीय नेतृत्व वगैरे का करत नाही. ज्या ठिकाणाहून भाजपचं उगमस्थान आहे, ज्या ठिकाणी भाजप सुरू झाली, बहुजनांचा चेहरा म्हणून ओळखायला लागले लोक गोपीनाथरावमुळं, अशाही ठिकाणी तुम्ही आग्रह हट्ट धरला नाही आणि म्हणून हद्दपारच भाजप झाल्यासारखी परिस्थिती परळी मतदारसंघापुरती आहे. म्हणजे ही कारणं आहेत या पक्ष सोडण्यापाठी. आता पक्ष पाठीमागं तर माझं मूळ भावना अशी झाली आहे की इथं राहून जिथं पंकजाताईसारख्या नेत्याला कुठं न्याय मिळत नाही, तर माझ्यासारख्या माणसांनी, काम करणाऱ्या लोकात फिरणाऱ्या माणसांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी. आणि जसं मी सांगितलं मला 2.5 वर्षाच्या सत्ताकारणामध्ये सुद्धा काही कामं करता आली नाहीत, कुठलं स्थान मिळालं नाही. पंकजाताईने आश्वस्त केलं होतं आम्हाला की आपण सामावून घेऊ, हे करू ते करू, परंतु मला त्यांना ब्लेम करायचं नाही, कारण त्यांनाच त्या ठिकाणी पिछेहाट करावी लागली, त्यांच्यावरच अन्याय केला, तर त्या आम्हाला काय नाही देऊ शकणार आहेत. बरोबर आहे. हे नाराजी आहे. काय नाराजी आहे तुमची नेमके इथं भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये खरंच न्याय मिळतोय का कशा पद्धतीने इथं सगळी वागणूक मिळते? सगळ्यात मोठं दुःख असं आहे की लहानपणीपासून बघतात की केंद्रात सत्ता असो नसो, राज्यात असो नसो, बीड जिल्हा हा BJPचा बालेकिल्ला होता. पण ह्यावेळेस पहिली निवडणूक अशी जशी मला लक्षात येते की ज्याच्यात की आम्हाला कमळ हा चिन्हच नाही निवडणूक, ह्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मी कट्टर BJPचा कार्यकर्ता. अच्छा. आणि भाजप संपवायचं काम केलं जात आहे? जवळपास संपविल्यातच जमा आहे, कारण भाजपचं काही विशेष काही राहील नाही. कालच्या अर्ज भरण्याच्या ह्याच्यात बी कोणी विशेष भाजपाच्या आमंत्रण बी नव्हतं आणि कोणी गेले बी नाही, बोलवलं पण नाही. म्हणजे महायुतीचा धर्म पाळला जात नाही. नेमकं काय भावना आहेत तुमच्या एकंदरीत? इथं एवढ्या वर्षापासून आपण पाहिलं लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी कमळ आणि भाजपासाठी खूप मोठं काम केलं होतं आणि अक्षरशः त्यांच्या समाधीस्थळावरती सुद्धा अद्यापही कमळ आहे. कमळ खरंच परळीमध्ये आहे का सध्या आणि कशा अवस्थेत आहे? सध्याची जी परिस्थिती पाहता, आमच्या लहानपणापासून जे आम्ही गाव वाडे वस्त्यावर जे स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांनी सायकल रिक्षामधून याच्या प्रवास करून जो कमळ आणि भाजप या जिल्ह्यात वाढवलं, आज ते दुर्दैवानं चष्मेतून सुद्धा पाहायला मिळत नाही. फक्त जर कमळ कुठं पाहिजे असेल तर लोकनेते मुंडे साहेबाच्या समाधीवरच पाहावं लागेल तुम्हाला आम्हाला. आणि ज्या कमळासाठी पंकजाताईने जेव्हाचं रान केलं, अहोरात्र मेहनत केली, आज त्या ताईलासुद्धा भाजपानं ज्या पद्धतीनं संपवण्याचं काम केलं की पहिली टर्म ते हरल्याच्या नंतर त्यांचा पराभव झाला. आज या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात की 2024चा पराभव माझ्या खूप जीवावर लागला, आमची इज्जत केली. मग या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय साहेबांना विचारू इच्छितो साहेब, 2019ला 23 भगिनी या भागामध्ये उभा होती, लोकनेते मुंडे साहेबाची कन्या म्हणून उभा होती, त्यावेळेस आपली इज्जत गेली नाही का? आजच आपल्याला इज्जत गेली वाटते का? तर ह्या अशा पद्धतीनं करून कुठंतरी गढूळ वातावरण करायचं आहे, या जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण हो असं वक्तव्य करायचं आहे. आणि मुंडे साहेबांनी जे तळागाळामध्ये भाजप नेलं आहे, आज खरंच त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला की खूप वेदना आहेत, खूप ही प्रचंड वेदना आहेत, पण ते व्यक्त करायच्या कुणाच्या खांद्यावर मुंडकं ठेवून करायच्या. जर इथली परिस्थिती अशी की एखाद्याच्या जर खांद्यावर डोक्यावर ठेवून रडलं तर ते त्याच्या स्वार्थासाठी काय करतो काय की असं वाटतंय. कारण दयनीय अवस्था भाजपची आहे आणि लोकांना गेली 44 वर्षामध्ये परळी विधानसभा म्हणलं की लोकनेते मुंडे साहेबाचं नाव
पहिल्याच वेळेस यावेळेस बॅलेट पेपरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाचं नाव पाहायला मिळणार नाही, हे दुःख 100% आहे. कमळ पण पाहायला मिळणार नाही. कमळ तर पाहायलाच मिळणार नाही, जिल्ह्यात नाही. आज तो पाहिला असेल आष्टी पाटोदासारख्या ठिकाणी लोकनेते म्हणून फिरणारे दसांनासारख्या माणसाला तिकिटासाठी वन फिरावं लागते. यापेक्षा दुर्दैव काय आहे? मग ही अडचण नेमकी झाली कशामुळे? या जिल्ह्यात जे पेरलं गेलं आहे, या जिल्ह्यात जे वातावरण दूषित केलं 2-2.5 वर्षात, आज पाहत असाल गावखेड्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. पण ह्या 2-3 वर्षामध्ये आज मराठा बंधारा वाद लावण्याचं काम केलं, मराठा ओबीसी जर आपण बघितलं तर सत्तेमध्ये पाहिलं तर भाजप मोठा भाऊ आणि राष्ट्रवादी छोटा भाऊ असं होतं. मग छोट्या भावाने मोठ्या भावाला गिळंकृत केलं. 100% केलं. याला कारणीभूत या राज्याचे नेते पण फिरणारे देवेंद्र फडणवीस आहेत. त्या फडणवीस साहेबांनी पद्धतशीर सुरुवातीला पंकजाताईचा 2019ला पराभव करण्याचं काम केलं, त्या ताईला ताकद न देण्याचं काम केलं आणि त्यांना राजकीय ताकद न मिळाल्यामुळे या भागामध्ये त्यांची ताकद कमी झाली. कारण लोकांच्या अडचणी असतात, शेतकऱ्याला डीपीचं काम असतं, लाईटचं काम असतं, कुणाचं पॉलिटिशियनचं काम असतं, कुणाचं दवाखान्याचं काम असतं. अशा ठिकाणी अनेक अडचणी निर्माण करायच्या, त्यांना आता अडचणी नेमकं या निवडणुकीमध्ये तुम्ही हे कशा पद्धतीनं हा रोष व्यक्त करणार आहेत? मतातून हा रोष व्यक्त होईल? रोज 100% निर्माण होईल. फक्त तुमच्या माध्यमातून भाजप महायुतीचं काम करेल असं वाटतंय? 2019ला तर 2019ला किमान मी तरी ताईसाहेबाचं काम केलेलं आहे विधानसभेत. यावेळेस तर मीच करणार नाहीत, अनेक करणार नाहीत. कारण यावेळेस आमचा तर मुद्दा सेन्सिटिव्ह आहे. आरक्षणाचा मुद्दा आमचा एवढा सेन्सिटिव्ह आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. काय वाटतं तुम्हाला इथं भाजपचे पदाधिकारी कशा पद्धतीने नाराज आहेत आणि मतामधून नाराजी व्यक्त होईल का? इथं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काही संधी दिल्या गेली नाही आहे, त्यांना पद्धतशीरपणे बाजूला टाकण्यात आलेलं आहे. मुळात ताईंनाच एकदम पद्धतशीर व्यवस्थितपणे त्यांना बाजूला करण्यात आलं आहे. आपण जे काही घटनाक्रम घडले 5 वर्षात, मग ते सगळा रोष हा मतातून व्यक्त होईल का? मतातून 100% रोष व्यक्त होईल. लोक इथं बोलत नाही आहेत, लोकांनी इथं भीतीचं वातावरण असल्यासारखं आहे. कोणी समोर येऊन बोलायला तयार नाही, पण मतपेटीतून मत देऊन लोक त्यांची नाराजी 100% इथं व्यक्त करणार आहेत. मग महायुतीमध्ये आता भाजपचे ज्या पद्धतीने ही अस्वस्थता आहे, मग महायुतीमधले इथं जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मतातून हा सगळा परिणाम व्यक्त होऊ शकतो? 100% लोकांनी ठरवले परिवर्तन करायचं. अच्छा. लोकांच्या मताच्या माध्यमातून परिवर्तन 100% होणार आहे. त्यातला राहिला भाग नागरिकांचा, तर नागरिक अत्यंत त्रस्त आहेत. मला सांगा, कुठल्या विकास कामं या 2.5 वर्षाच्या काळात झालीत? कुठलाही एक मुद्दा तुम्ही सांगा विकास काम झाले? कुठलाही विकास कामाचा एजेंडा ह्यांच्याकडे नाही आहे. सामान्याला दिलासा वाटणारं वातावरण नाही आहे. दहशतीचं वातावरण, लोकांचं भयभीत वातावरण. मला मुंडे बहीण भाऊ एकत्रित आले त्यामुळे काय बदल होईल असं वाटतंय? नाही, ते एकत्र आल्याने लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही, विकासाच्या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही, तर मतामध्ये कसा बदल होईल? लोकमतं कोण एकत्र आलं आणि कोण विभक्त झालं ह्याच्यावर देत नाहीत. लोकांना ताकद परळी मतदारसंघामध्ये बहीण भाऊ एकत्रित आल्यामुळं ताकद वाढली आता, आणि इथलचं जे महायुतीचं तिकीट आहे धनंजय मुंडेंना भेटल्यानंतर तर विजय पक्का आहे असं देखील समजलं जातं. नाही, हे समजणं वाटणं याच्याही पेक्षा लोक जेव्हा मतपेटीत आपलं मतं टाकतील आणि त्याच्यानंतर जे परिणाम येतील त्यातून तुम्हाला कळेल की हे सगळे समीकरणं चुकीचे आहेत. लोकांच्या एकत्रीकरणाचं काही रिॲक्शन वेगळं आहे का? काही 100% काय नेमकं? ताईंना एक चांगली बाजू म्हणून लोक नावाजायचे आणि चांगली बाजू म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत गेलो. पण आता दोन्ही बाजू एक झाल्या तर ती बाजू चांगली राहिली का, हा प्रश्न लोकांच्या समोर आहे. आणि म्हणून लोक त्या एकत्र होण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी मतपेटीतून कळणार आहे. आपण पाहिलं भाजपचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत परळी मतदारसंघातले विशेषतः, त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे आणि आता ज्या पद्धतीने त्यांनी नाराजी व्यक्त केली गेली, भाजपनं पंकजाताईला देखील सोयीस्कर पद्धतीने बाजूला केलं, त्यांना देखील संपवण्यासाठी प्रयत्न केला आणि शेवट पुन्हा विधान परिषदेवर संधी दिली. मात्र इथं महायुतीमध्ये असताना परळी मतदारसंघातील जो भाजप आहे त्या भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला स्थान दिलं नाही, सत्तेचा वाटा दिला नाही. त्यामुळं या सगळ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आणि ही जी नाराजी आणि हा जो संताप आहे, काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे तर काहींनी राजीनामा दिला जरी नसला तरी मात्र ते मतामधून या संदर्भातला जो परिणाम आहे, या मतामधून जी काही संतापाची भावना आहे ती व्यक्त करतील अशा पद्धतीचा इशारा देखील इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ज्या परळी मतदारसंघामध्ये मुंडे बहीण भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि धनंजय मुंडेंच्या संदर्भामध्ये ही निवडणूक सहज सोपी अशी समजली जात होती. मात्र दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी जर अशा पद्धतीचा स्टँड घेत असतील आणि ते जर या ठिकाणी बंडाचा झेंडा हातामध्ये घेत असतील आणि ज्या पद्धतीने आता ह्या संतापाच्या भावना व्यक्त केल्या जातात, त्यामुळे साहजिकच मुंडे बहीण भावाची डोकेदुखी वाढणार आहे आणि त्यातली त्यात धनंजय मुंडे यांची समजूत कशा पद्धतीने काढली जाणार आहे आणि